प्लस गौरी स्पोर्ट उलवे आणि आता पहिली मॅच आपण पाहता. चला या मिहिरा स्पोर्ट संघाचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी कारण इथे आलेला आहेत रॉयल स्पोर्ट उलवे संघाचा कर्णधार. तर इथे आपण पाहिला दोन कर्णधार उपस्थित झालेत. एका साईडला मात्र शिवांश भोईर मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाचा. सचिन दादा या, सचिन दादा मात्रे. मी विनंती करतो आमचे सचिन दादा मात्रे यांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण पहिल्या मॅचचा टॉस करतो. एका साईडला मिहिरा स्पोर्ट संघाचा कर्णधार शिवांश भोईर आणि रॉयल स्पोर्ट उलवे संघाचा कर्णधार गीतेश मडवे. टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच असेल. तर गावदेवी चषक आपण पाहिला इथे टॉस जिंकलाय गीतेश मडवे. आपण अनेक वेळेला सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये आपण आमने सामने आलत, परंतु स्वतःची घरेलू स्पर्धा, स्वतःचा घरेलू क्रीडांगण आणि त्याच्यानंतर आपल्या समित आपण टॉस जिंकलात. तर कुठपर्यंत आपण फाईट देणार, आपला निर्णय काय असेल. आणि आमच्या मयूरदादा मात्रे जे आपण पाहतात खूप सुंदर आयोजन पर्व तिसरं मैदानाच्या आतमध्ये स्क्रीन देखील आहे. एक चांगली मॅनेजमेंट, अनेक पाहुण्यांची उपस्थिती झाली. तर या स्पर्धेबद्दल आणि आपला निर्णय काय असेल. प्रथम आम्ही धन्यवाद बोलेल मयूर दादाला, कारण की आम्हाला इथं खेळायला संधी दिली. कारण की दरवर्षी आम्हाला इथं एंट्री भेटते आणि असंच आयोजन या उलवानोटमध्ये बघायला भेटतं आणि चांगलं आयोजन असते मयूर दादाचा. त्याचा धन्यवाद बोलू. आणि ग्रामदेवता गावदेवीच्या नावाने हे चषक चला पहिले षटक प्रगती पदावर चंदन मडवी राईट आर्म महोदय विकेट. आणि हा पहिला चेंडू पुन्हा हलक्या जरा पुश केला, चेंडू गेला शॉर्ट मिडॉनला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर. हेच लाईव्ह चालू झाले आहे. प्लीज थोडंसं टेक्निकल मिस्टेक, तांत्रिक बिघाड झाला होता, परंतु ऑपरेटर मात्र जबरदस्त आहे. संदेश शेळके असले की आम्हाला टेन्शन नाही. धाव संख्या बिनबाद 1. 1 फॉर नन. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सलामीदा फलंदाज विनय महात्रे आणि आदेश असा हा पहिला जोडा मोरावे संघाच्या वतीनं सक्रिय झालेला आहे. धाव संख्या बिनबाद 1. 4 षटकांचा सामना असेल. द मॅच विल बी 4 ओव्हर्स लिमिटेड ओढे करा. तब्बल 9 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. आजचा अंतिम शेवटचा दिवस, काल्याचा दिवस. माझ्या समवेत प्रणय म्हात्रे नेहमी इथंच भेटतात. त्यांची वर्षातून एक भेट आणि होईल नंतर चिरलेला. आणि हा यस पुन्हा दा यस शॉट कव्हरला. फटका मात्र चांगला होता, पण शॉट सिलेक्शन जर झालं असतं नक्कीच डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या बिनबाद 1 वर. उलवे विरुद्ध मोरावे असा हा पहिला सामना. दोन्ही संघ उलवे नोडमधील 2 बलाढ्य टीम आहेत. बरेचसे ड्रॉबॅक्स. आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप. भन्नाट आउट स्विंगर. जबरदस्त चेंडू. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. संघाची धाव संख्या फक्त इन मेन आफ्टर 3 डिलिव्हरीज. टोटल स्कोर इज 1 फॉर नन. बिनबाद 1 अशी सावध संत सुरुवात. 4 षटकांचा सामना असेल. कमीत कमी 40 ते 50 धावा होणं अपेक्षित आहे. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग. चेंडू लॉंग ऑनला ऑन ड्राईव्ह. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग. चांगलं तालमेल. 2 धावांनी संघाची धाव संख्या वधाली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 3 फॉर नन. बिनबाद 3 वर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली मानाची अभिमानाची स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटची गंगाजली लांगेश्वर मैदानात. बिनबाद 3 फॉर नन. आणि हा यस मोठा फटका मारायचा आहे, पण तो टायमिंग कनेक्ट होत नाही. पण धावा कशा येऊ दे, धावा येण्यामध्ये समथिंग इज बेटर दॅन नथिंग. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 4 वर. पहिलं षटक. लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो. चांगला मारा, चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी केलेले प्रतिस्पर्धी संघाला जे पॉवर प्लेमध्ये षटक आहे त्या षटकात मात्र रोखलेला आहे, खिंडीत गाठलेला आहे. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक. अचूक टप्प्यावर ॲक्युरेट बॉलिंग अटॅक. बिनबाद 4.
हो 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 चांगलं टायमिंग चेंडूला मिड विकेटला पुन्हा एकदा भुई सपाट फटका आणि फक्त मिळेल एक धाव. चांगलं फिल्डिंग अचूक फेक घेता येईल आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपवतात. पहिल्या षटकात धावल्या फक्त इनिमिन 5 धावा. चांगली गोलंदाजी जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ फक्त इनमे 5 धावा बिनबाद 5 अशी धाव संख्या धावपळ गरजू केलेली आहे. हे गावचे लोकल बॉय लोकल समालोचक मनोहर म्हात्रे असतील. त्याच्यानंतर योगेश मडवी सिद्धी करिवले गावचे. हॅलो. तर पुढची मॅच असेल अर्चित एंटरप्राइजेस जीवदाडी स्पोर्ट बाबनडोंगरी आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये तुर्बे. तर या दोन कर्णधारांना विनंती आहे जसा पहिला इनिंग संपेल टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. यस रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा. हॅलो. त्या दरम्यान आपण पाहिलं तर आमचे पावतू सामाजिक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री राहुल चंद्रकांत म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्याचं देखील मरुदादा म्हात्रे आणि मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये राहुल दादा म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. यस नवीन गोलंदाज महेंद्र मडवी बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीनं दुसरं षटक. या किरण पाटील एक दमदार अतिशय क्रिकेटचा भयंकर वेळ आणि एक जबरदस्त हिंदीमधला खास क्लास समालोचक आणि सध्याच्या भरात त्यांची बॅटिंग जर बघितली 40+ मध्ये आउटसाइड ते ऑफस्टंप पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा आता गोया. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या इनमेन फक्त 5 धावा बिनबाद 5 फायनल. दुसरे षटक प्रगती पदावर. याच्यानंतर एक जबरदस्त बिग फाईट 2 टोकामध्ये घमासान. एकीकडे बामणडोंगरी त्यांच्या विरोधात भूषण पाटील कंपनीचा संघ द कोहिनूर ऑफ नवी मुंबई. आणि हा यश पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न. जबरदस्त टायमिंग चेंडू गेला लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा 2 धावा मिळते. चांगला फटका दमदार स्ट्रोक दमदार ऑफ ड्राईव्ह 2 धावांनी संघाची धावसंख्या 7 पण पहिल्या षटकात धावल्या 5 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर. हॅलो. तर नक्कीच आमचे मोरावे गावचे काशीनाथ दादा म्हात्रे आणि चंद्रकांत दादा म्हात्रे जर आणि हॅलो तर या हॅलो तर षटकार टोकला तर कॉमेंट्रीसाठी 500 रुपये आणि पंचांसाठी 500 रुपयाचा कॅश दिला जाईल. यस क्या बात है. यस षटकार मारा मेहनत तुम्ही करा. माल काय नाच करे बंदर माल खाय मदारे. हो 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 नशिबाचा चौकार लक फॅक्टर चांगला आहे. औषध ते ऑफस्टंप होता चेंडू गेला डिफ्थर मॅनला फरार झाला. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 11 वर 11 फॉर द लॉस ऑफ बिनबाद 11. राईट ऑफ राहून दे विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा पल्लू शॉट. अतिशय चांगली डिलिव्हरी जबरदस्त कमबॅक डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. संघाची धाव संख्या स्थगित सीमित बिनबाद 11 वर 11 फनान. जर चौकार जर गेला नसताना तर मोरावे संघाचा बॉलिंग अटॅक आतापर्यंत तरी चांगला होता. अपेक्षित बॉलिंग अटॅक कारण त्यांचं एक घरचं मैदान आहे. ओहो जोरदार अपेल कॉट बिहाइंड. आणि हा पहिला धक्का जबरदस्त आउट स्विंगर बॅटची लिडिंग एज बहारी किनारा. आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदन डीजे. धन्यवाद. 1 बाद 11 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी करत पहिला हदरा पहिल्या विकेटचं बदन. आणि वंडांचा फलंदाज जाईल मोरावे संघाचा शिवांशु भोईर. जर कोणी षटकार मारा त्याचे 500 रुपये समालोचन कक्ष आणि त्याच्यानंतर खास अंपायर. हॅलो. तर नक्कीच विनय म्हात्रेने जर षटकार ठोकला तर आमचे जनार्दन म्हात्रे त्यांचे आजोबा आहेत त्याच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात है. यस दमदार ऑफर जबरदस्त लालूच आमिष गादर प्रलोभन. 1 बाद 11 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज जाईल बॉलिंग मार्क तयार उलवे संघाच्या वतीनं.
आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न पण तो टायमिंग कनेक्ट होणे चेंडू गेला डिपिश कौ पॉईंटला पुन्हा एकदा चांगला रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांनी संघाची धाव संख्या 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात यस 12 चेंडू संघाची धाव संख्या 13 म्हणजे प्रति षटकामाग 6.50 म्हणजे 6.5 धावांचा स्किंग रन रेट. पहिल्या षटकात धाव आल्या 5, दुसऱ्या षटकात आल्या 8 धावा. हॅलो नीरज म्हात्रे आणि विनय म्हात्रे यांनी जर षटकार टोकला तर नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सला 500 रुपयाचं कॅश आणि पंचांना 500 रुपयाचं कॅश दिलं जाईल. 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जर प्रत्येक मिहिराच्या खेळाडूने जर षटकार टोकला ते देखील काशीनाथ दादा म्हात्रे आणि दादा म्हात्रे यांच्या वतीनं हे आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. येस मोरावेवाले षटकार मारा त्याच्यात तुमचं आमचं उकल पांढरं होईल बरोबर की नाही आणि तुमचं पण होईल बरोबर की नाही. घोड्याबरोबर नाळाची यात्रा. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक तिसरा प्रगती पदावर रॉयल उल्वे संघाचा आणखीन एक मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्पवर उंबाट्यावर तिसरं षटक प्रगती पदावर तिसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज. हॅलो त्याच दरम्यान आपण पाहिलं तर मयूरदादा म्हात्रे यांच्या देखील आपण पाहिलं तर इथे सर्व फॅमिली आली. दशरथ पाटील सर इथे आपण पाहू शकाल या व्यासपीठावरती. हे सहकुटुंब सहपरिवार त्यांना घरचा प्रोग्राम आहे. घरचं लग्न असल्यानंतर सगळे नानो त्यांना निमंत्रणाची गरज नाही आपलंच मांडव आहे. 11 फॉर द लॉस ऑफ 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक तिसरा प्रगती पदावर बॉलिंग मार्क तयार. अश्वित खारकर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. आतापर्यंत रॉयल उल्वे संघाने दमदार गोलंदाजी केली. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट चेंडू सुसाट मारा. पुन्हा एकदा जबरदस्त कटर हॅलो कट केलाय. तर नक्कीच आमचे मयूरदादा म्हात्रे यांच्या सौभाग्यवती योगिताताई म्हात्रे यांच्या वतीनं देखील मिहिराच्या कोणत्याही खेळाडूंनी जरी षटकार टोकला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज. येस पैशांची बरसात. आणि हा येस पुन्हा एकदा टायमिंग शॉट आणि हा पहिला दमदार सिक्सर. येस 500 रुपये फॉर अंपायर फॉर कॉमेंटेटर आणि यू विल ऑल्सो गेट 500 रुपीज. क्या बात. म्हात्रे याचा हा जबरदस्त वज्र टोळा भीम टोळा मुष्टीप्रार वज्रप्रार दमदार टायमिंग अफलातून ट्रेमेंडस स्ट्रोक मॅग्निफिशियंट ड्राईव्ह ओह दी लॉंग ऑन दॅट शुड बी 6 रन्स. ह्यूज स्ट्रोक मॅसिव्ह 6. संघाचा टोटल शोधायला 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान. सन्माननीय मयूर शेठ म्हात्रे यांचं हे दमदार आयोजन मिहिरा स्पोर्ट्स आयोजित गावदेवी चषक मोरावे 2025 दमदार बहारदार अभूतपूर्व आयोजन दमदार स्टेज व्यासपीठ जर बघितलं VIP डाईज. धावसंख्या 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक तिसरं प्रगती पदावर कमीत कमी 50 धावा पाहिजे. जर प्रतिस्पर्धी संघाला जर खिंडीत गाठायचं असेल त्यांना जर दडपणाखाली खेळायचं असेल त्यांच्यावर सायकोलॉजिकल मानसिक प्रेशर टाकायचं असेल तुम्हाला कंपल्सरी 50 धावा तुम्हाला कराव्या लागतील जेणेकरून तुमचं जे उद्दिष्ट साध्य करता येईल. बॉलिंग मार्क तयार. तिसऱ्या षटकाचा मार्क करतोय. बॉलिंग मार्क तयार. धावसंख्या 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा या स्वीप करायचा आहे पुन्हा एकदा. अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट मारा. टोटली बीट झाला शपल झाला स्ट्रगल करतोय. अफलातून डिलिव्हरी चांगला बॉलिंग अटॅक. स्वीप करायचा आहे पण चेंडू निघून गेलाय. दमदार गोलंदाजी रॉयल उल्वे संघाच्या वतीनं. धावसंख्या 19 लोकल टीम. आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढलाय चांगला फटकाय. पुन्हा एकदा 2 धाव मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. जोरदार अपेल धावचित रनआउटचा अपेल आणि पंचांनी मात्र समर्थन केले. मिळेल फक्त 1 धाव. दुसऱ्या धावापासून वंचित परावृत्त निष्फळ आणि धक्का बसेल म्हटले रनआउटचा दुसरा यस धावचित.
सुरक्षित फलंदाज नाबाद सलामत शाबुत अलबेल आबाद आबाद सुजलाम सुफलाम 2 बाद 20 फॉर द लॉस ऑफ 21 करत दुसरी धाव घेताना रनआउटचं जोरदार अपील केलं होतं, परंतु ही रिव्ह्यू सिस्टम आहे त्याचा हा पुरेपूर बेनिफिट. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक. आणि आणखीन एक तडाका, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह वज्र टोळा गगनचुंबी फटका. $27 for the loss of 1 wicket. पुन्हा एकदा मारायचा होता, परंतु यावेळी मात्र चेंडूला टीम मिडवे केला. दमदार टायमिंग मिळते, 4 धावा सलग बघूया. पहिल्यांदा षटकार, नंतर मात्र चौकार. दमदार बॅटिंग, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. खेळण्याची हातोटी, टेम्परामेंट, विवेक, संयम, कंट्रोल, मॅग्निफिशियंट बॅटिंग. संघाचा धाव संख्या झाली 31. आता मात्र माखेचं निर्वाणीचं बॉल आहे. यस, तिसरं षटक संपुष्टात म्हणजे प्रति षटका मागं जवळजवळ 10.33. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 18 डिलिव्हरीज. बॉलिंग मार्फत तयार शेवटचं षटक प्रगती पदावर. अंतिम अखेरचं शेवटचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. रॉयल उल्वे संघ वन दी टॉस, डिसाइडेड फील्ड फर्स्ट. द्रोण 11 अंबिका किराणा स्टोर तुर्बे त्यांच्या विरोधात अर्चित एंटरप्राइजेस जीवदाने बामणडोंगरी संघाचे कॅप्टन. हा तुम्हाला शेवटचा अल्टिमेटम असेल. अल्टिमेटम म्हणजे शेवटचा निर्वाणीचा इशारा, ऑफिशियल कॉल. चला, बॉलिंग मार्क होता या रॉयल उल्वे संघाचा शेवटचा गोलंदाज, शेवटचा मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज संकेत भोईर. आणि हा यस पहिला चेंडू आउटसाइड द चांगला चेंडू, दमदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. बघा, गती आणि मतीचा पुरेपूर वापर केला आणि उद्वेशीच्या बाहेरून बराचसा मारा, पण तो 11 दुलांक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू गॅदर केली, स्टिरक्चर डॉट डिलिव्हरी. राहिले फक्त मी 5 बॉल कमीत कमी 15 धावा व्हायला पाहिजे. डाकुऱ्याचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हलक्या त्यानं पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवला, चेंडू केला बॅकवर्ड पॉईंटला. एक धाव मिळते संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावांना आकार, चालना दुजोरा मिळतं. धावसंख्या 32. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा आणि तिसऱ्या षटकात तब्बल आल्या 18 धावा. तिसरं षटक मात्र महागडं, एक्सपेन्सिव्ह ओव्हर. डावकुरे हाताचा फलंदाज मात्र तग धरून आहे अजून. चांगली बॅटिंग, 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार, अशी मनमुराद यथेच्छ मनसोक्त फलंदाजी. त्या दरम्यान आमचे पाहुणे ते विवेक दुबे सर आलेत. तर सायकल आपल्याला सायकल स्पॉन्सर केली. सर, आपलं सरचे स्वागत. यस, विवेक जी दुबे यांनी ही पुरस्कृत केलेली स्पोर्ट्स सायकल, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि हा हो आणि हाला तिसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग, क्लास बॅटिंग, दर्जेदार फटका, उत्तुंग बेबंद गगनचुंबी चेंडू झालाय दिशे नासा. मोरावे गावचे श्री लहुहरी मात्रे यांचं देखील आगमन झालंय. मयूरदादा मात्रे आणि मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सरचे स्वागत. आणि 27 धावांची खुकार होणहार गोलंदाजी. तर आमचे 27. व्हॉट अ बॅटिंग. आमचे मोरावे गावचे जावई उल्वे गावचे श्री गुरुनाथ पाटील इथे आलेत, त्यांचं देखील सरचे स्वागत. आणि हा यस दिशाहीन बघा भरकडलाय. आउटसाइड अष्टम स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन, 1 धावेचा प्रतिपादन, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा फलका, 1 धावेचा उतारा. अवांतर धाव संख्येत पर एक्स्ट्रा मुव्हिंग टोटल स्कोइज
39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा हो हो स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फेकून दिलाय. जाईल साईड स्क्रीन हवेमध्ये चेंडू होता, त्या दरम्यान मिळते चेंडू लॉंग ऑफला 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 41 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दमदार बॅटिंग, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स, जबरदस्त प्रात्यक्षिक, आउटस्टँडिंग बॅटिंग प्लेड बाय मिस्टर विनय म्हात्रे फ्रॉम मोरावे टीम. काय जबरदस्त बॅटिंग केली. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी, मॅच फिनिशर. जबरदस्त परफॉर्मन्स, खेळण्यासाठी तयार. आणि हा हा आणखीन एक चाबूक शॉट, नाव दे का ना ताव दे का, परंतु अतिशय अप्रतिम फिल्डिंग. फटका मात्र चांगला होता. लॉब झाला हे देखो. कसे भावचलदा फॅमलिंग झालेत. धाव संख्या झाली 43. गितेश मडवी कॅप्टन. आपला तुम फिल्डिंग हा, नाही ते हा षटका झाला असता. चांगलं फिल्डिंग. खरं म्हणजे हा जर चेंडू पॅराला गेला असता, समांतर फ्लॅट सिक्स झाले असते, नक्की षटका झाला असता. परंतु रॉयल उळवे संघाच्या वतीने 2 षटकं मात्र अफलातून फेकली. मग तिसरं षटक फार मागडे गेलं. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. धाव संख्येत 43 धावा आल्या. फक्त तुम्हाला आता मोरावे संघाला बॉलिंग अटॅक आणि तुमचं फिल्डिंग डिपार्टमेंट्स विल बी पॉवरफुल जर असेल. शेवटी क्रिकेट आहे का, रॉयल उळव्याचा हा इतिहास आहे, त्यांचं परंपरा आहे, त्यांची कन्सिस्टन्सी, त्यांचं सातत्य आहे. रॉयल उळवे हा एक दमदार संघ आहे. काय वाय रू थांबतात कशाला, काय झालं बा? तुम्हाला लागलं काय मटेरियल वगैरे सांगा मला बिंदासा. वैषम्य एकादशी असू दे हो, त्यांना काय फरक पडतोय. आणखी हा शेवटच्या चेंडूवर चांगला फटका चेंडू गेलाय. डीप मिडवे केला. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट होतोय का? आणि फलंदाज मात्र बाद होईल. या दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालाय. टोटल स्कोर झालाय 44 आणि जिंकण्यासाठी टार्गेट ठेवले तर 45 धावांची गरज. रिक्वायर्ड 45 रन्स इन रिमेनिंग 24. म्हणजे जिंकण्यासाठी 11.25. हॅलो, चला अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बाबाटोकरी संघाचा कर्णधार यायचा आहे आणि तुर्भे संघ आपला देखील कर्णधार यायचा आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी लगेचच आपल्याला ए पोल मधली 2-2 सामने जिंकलत सुपर 5चा प्रवास करायचा आहे. या 2 संघांना पुढच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर यायचं आहे तुर्भे संघ आपला कर्णधार, कारण ते अर्चित एंटरप्राइजेस संघाचे आमचे तेजस दादा म्हात्रे बाबाटोकरी जीवदानी स्पोर्ट इथे कर्णधार उपस्थित झालेत. या भूषण पाटील आणि तेजस म्हात्रे दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. तेजस म्हात्रे ज्यांनी बामण डोंगरी संघाला बरंच त्यांचं क्रिकेट ज्यांनी फॉरवर्ड आणि खास करून भूषण पाटील नवी मुंबईचा 1 मॅन शो, द कोहिनूर ऑफ नवी मुंबई, NMTCचं सध्या फार मोठं पद त्यांच्याकडं आहे. हॅलो, तर त्याच दरम्यान आपण दशरथ शहर आमचे मोरावे गावचे समाजसेवक श्री लवहरी मध्ये शुभास्ते आपण टॉस करतो. सरमाडी श्री लवहरी याच्या शुभास्ते आपण टॉस करतो. येस, 45 धावांची गरज. आज अतिशय पवित्र दिवस आहे, एकादशी आहे आणि सोमवार. हॅलो, तर नक्कीच पण तेजस दादा आपण यायचं आहे. नक्कीच आपण टॉस जिंकला तर सामोरे आता मात्र आपल्याला प्रवास शेवटची मॅच राहिली, कारण एका क्रिस्टल ट्रॉफीचा सवाल आहे. आणि गत वर्षी आपण या पर्वामध्ये आपण चॅम्पियन ठरला होता दादा. आणि मयूरदादा म्हात्रे म्हटलं तर नक्कीच छोटा टायगर ओलिव्हनोडमध्ये एक चांगलं आयोजन, भव्य ते आयोजन स्क्रीन पाहता भरघोस आपण इथे बक्षिसं पाहिले. परंतु आपण टॉस जिंकलात, निर्णय काय असेल? कारण नवी मुंबईचा संघ तुर्भे आहे भूषण पाटीलचा आणि मयूरदादा म्हात्रे यांच्या आयोजनाबद्दल थोडक्यात. सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. मयूरदादाचं आयोजन बोलायला तेवढं कमी आहे, कारण की जशी त्याची ॲड येते त्यांनी लगेच मेसेज केला दादा, तर मी त्याला बोललो ए गटाचं टेन्शन घेऊ नको, तर मी करून देतो. माझ्यावर पुरेपूर्ण विश्वास ठेवून पूर्ण त्यांनी ए गट माझ्यावर सोपवून अजूनपर्यंत त्याला कुठल्या टीमचे एंटर आले नसते, पण ते सर्व सुपूर्द केलं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा ॲडव्हान्स न घेता त्यांनी ए गट माझ्यावर विश्वास ठेवून पूर्ण केला. त्याबद्दल त्याचा खरोखर आभारी आहे. आणि आयोजन बोलावं तर खरोखर अप्रतिम असं आहे. आणि थँक्स बोलतो की त्या दिवशी आम्हाला रोज एक टीम काढतो, पण आमचा विचार केला त्याबद्दल की एक मॅच पेंडिंग ठेवलं. तसेच तुर्भे संघासुद्धा मी आभारी आहे का त्याने सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊ. ते आजसुद्धा लवकर बोलून
म्हणून लवकर आलेत. त्यांनी सुद्धा त्या दिवशी ऐकलं का जा तुम्ही खेळायला तिकडे. तिकडे गेलो आम्ही, तिकडे पहिला नंबर सुद्धा मारला. त्याच्यामुळे गत वर्षीचे आम्ही इकडचे चॅम्पियन आहोत. तर असेच उलवेनोडची पण इच्छा असेल आणि की आम्ही चॅम्पियन आहोत, त्यामुळे वाटतं आम्हीच चॅम्पियन असं. खरोखर आम्ही खूप प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा. तर क्षेत्ररक्षक निवडले आमचे बामणडोंगरी संघाचे जे, तर नक्कीच तुर्बे संघ आपण टॉस हरलात, परंतु आपण पाहिलं तर बामणडोंगरी म्हटलं तर एक चांगला संघ उभारला आमच्याच गावाच्या बाजूला गाव आहे. आणि तेजसदादा म्हात्रे यांची बरीच मेहनत आणि त्यानंतर हा संघ आपण पाहिला त्याच रात्रीमध्ये चॅम्पियन देखील ठरला उसाटणीच्या नाईट रजनीमध्ये. तर नक्कीच समोर बामणडोंगरी संघ आहे. आपल्याकडे फलंदाजी आली तर कुठपर्यंत आपण फलंदाजी टार्गेट सेट करणार? 40 ते 35 पर्यंत आम्ही तर थँक्यू. दोन्ही कर्णधार 4 षटकाची मॅच असेल. 40 ते 45 धावांचं की आम्ही उभारण्याचा प्रयत्न करू या 4 ओव्हरमध्ये. तर जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक भव्य दिव्य नाईट रजनी स्पर्धा आपण पाहतात. मरुदा म्हात्रे मिहिरा स्पोर्ट ही गावदेवी ट्रॉफी 2025. आणि चालू लढतीकडे जाऊया. डी पोल मधली शेवटची लढत आपण पाहता मिहिरा स्पोर्ट मोराबे आणि त्यांच्या समित रॉयल स्पोर्ट उलवे. पुन्हा एकदा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस, बामणडोंगरी म्हटलं की बघूया ज्यांच्या घरात भांडी कमी ट्रॉफी जास्त. कारण तेजस मातेला तुम्ही जबाबदार दिली ना, तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन तुम्हाला देणार नाही. तुम्हाला ते सांगा त्यांना बाबा मला एक गट करून द्या, ते देणार, 100% देणार. कारण त्याची एवढी ओळख आहे. आणि क्रिकेट बघा, त्यांचा आर्यन नाईक निव्वळ त्यांची मेहनत आहे. आर्यन नाईक जाण्यामागे ISPL मध्ये तेजस मात्रेंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी हा संघ तयार केला. आणि कुठेही त्यांचे आमचे नेहमी भेट होते कुठं फायनलच्या दिवशी. ज्यावेळी आम्ही फायनलला असतो तेजस मातेची टीम असणार म्हणजे असणार 100%. येस, अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. माहीत आहे मला पडलं. धन्यवाद. दोन्ही टीमला देतो. एकीकडे किराणा स्टोअरवाले आहेत बरं का, दुसरे डीमार्टवाले आहेत. चला, बॉलिंग मार्क तयार. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 2 टोळके आमने सामने. पहिलं घमासान, पहिली यादवी रणधुंदवी, रणधुमाले, रणकंदन, अटीतटीचा बिग फाईट, बिग बॅटल. एकीकडे उलवे, दुसरीकडं मोरावे. मोराव्याचा दरवाजा न उलव्याची खिडकी समोरासमोर आहे. हॅलो. तर नक्कीच आमचे इथे विवेक दुबे सर बसलेत. आणि मिहिरा स्पोर्ट मोराबेच्या कोणत्याही गोलंदाजांनी जरी 1 विकेट घेतला तर 1,000चा कॅश प्राइज लागलाय. येस, क्या बात आहे. मगाशी 500 होते, त्याचा आता शेअर मार्केट उसळला 1000वर गेलाय. शेवटी 2000वर जातील. बघा, हात धुवून घ्या, पुन्हा अशी संधी येणार नाही. चला, पहिलं षटक प्रगतीपथावर विनय म्हात्रे ज्याने दमदार बॅटिंग केली आणि पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. रॉयल उल्वे संघाची सलामीची आरंभीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल सक्रिय. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. एक जबरदस्त अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये. आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. आणि बघा, एकादशी आणि आज काल्याचं कीर्तन आहे. काय योगायोग याला म्हणतात, कपिला षष्ठीचा योग, दुग्ध शर्करा योग. चला, विनय म्हात्रे पहिला चेंडू रिलीज करतील. सलामीचा फलंदाज कॅप्टन जितेश मडवी. क्या बात आहे, कॅप्टन लिडिंग. राईट आर्म, लेफ्ट आर्म. आणि ह्या येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिला चेंडू अप्रतिम मारा. पहिला चेंडू गेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 0वर. 45 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम वाटते कंपल्सरी चेसिंग. हेच म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही. तिथं सुपर ओव्हर घ्या, बॉल आउट घ्या, नाही इथं टाइमपास करा आणि मच्छराचं मैका. त्याच्यापेक्षा बरं आहे, झटपट कर. लेफ्ट आर्म, राऊंड द विकेट. आणि हा येस, आणखी चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा. पहिल्या चेंडूपासून मला वाटतं असं स्ट्रेट होऊन आला. त्याचा खरं जे दिवस आहे. बॅटिंग देखील चांगली केली, गोलंदाजी देखील प्रभावी मारा, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. कारण हा उलवे रॉयल उलवे संघ आहे. तर नक्कीच प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी आमच्या मयुरदादा म्हात्रे यांच्या सौभाग्यवती योगिताताई म्हात्रे याच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज लागला. येस, एव्हरी डॉट बॉल यू विल गेट 100 रुपीज. आणि हा येस, पुण्याचा चांगला प्रकार, दमदार स्ट्रोक, चांगला चेंडू, तितक्या सभेनं लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर. टायमिंग शुड बी एक्सलंट. मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धाव संख्या 2वर. आफ्टर 3 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज 2 रन्स. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. कारण मयूर म्हात्रे खरं म्हणजे किरण पाटील उडव्याचे, त्यांचे देखील फार मेहनत आहे. लाईव्ह लॉसला देखील तेच होते. प्रेझेंटेशन त्यांनी चांगलं केलं होतं. किरण पाटील आहे एक उत्तम
जबरदस्त याच दरम्यान आपण पाहिलं तर आमचे महावितरणचे रेल्वे शाखेचे एक अभियंता माननीय निधी साहेब येथे आलेत. आपला सहर्ष सर्व आमची MSCB टीम आपला सहर्ष स्वागत साहेब. एवढं आपण व्यासपीठावरती असं व्हायचं आहे. यस आणि हा पहिला धक्का अतिशय खराब सुरुवात डलमलीत विकृत सुरुवात. पहिल्या विकेटचा बदन पहिला गडी घालत पहिली विकेट नेस्तनाबूत. धाव संख्या फक्त ओनली 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आणि कॅप्टन्स 2 धावर परतलाय. फलंदाज एक बाद 2 अशी खराब सुरुवात. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. तर विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज हॅलो चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून. नक्कीच. आणि आमचे विवेक आणि- दुबे सरांच्या वतीने 1000चा कॅश प्राईज या बादाने डॉट बॉल साठी यू विल गेट या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूर शेठ म्हात्रे, मेरा स्पोर्ट्स मोरावे आयोजित गावदेवी चषक. अतिशय जागृत देवस्थान आमची ग्रामदेवता गावदेवीच्या नावाने हे स्पर्धा ठेवलेली आहे. सालाबादप्रमाणे सत्यनारायणची पूजा असते त्याचप्रमाणे ही स्पर्धा असते. चला पहिलं षटक बॉलिंग मार्क तयार. धाव संख्या 2 वर वंडाचा फलंदाज आलाय मानव याने की मनुष्य मनोज मानव पाटील नवीन फलंदाज. लॉंग ऑफ शॉट कव्हर डीप थर्डमॅन सीमारेषी लगत. हो येस चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी भन्नाट चेंडू. काय बॉलिंग अटॅक चालू आहे टोटली बांधून ठेवलाय. आणि थर्ड अंपायर कॉलिंग डाऊटफुल. थर्ड अंपायर आहे बाबा. अरे थर्ड अंपायर इकडे आहे बाबा. तो दुसरा डोनाल्ड ट्रम्प आहे. हे अतिशय संदिग्ध अवस्था डाऊटफुल. येस बॅट्समॅन इज आउट. चांगला निर्णय. रिव्ह्यूचा हा फायदा आहे. पंचांना देखील मार पडत नाही. नाही तर का पहिला पंचांना टार्गेट करायचे पहिले ज्यावेळी हॅलो. स्पर्धा होत्या 20 वर्षापूर्वी. तर नक्कीच दशरथ पाटील सर आपण पाहिलं तर आमचे मयूरदादा म्हात्रे यांच्या सौभाग्यवती ते बसल्यात आणि प्रत्येक डॉट चेंडूसाठी निर्धाव चेंडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज लागलंय. येस कॅश प्राईज. बघा वहिनींचं पण बक्षीस 100 आणि मयूर शेठचं म्हणजे 200 मिळतील. चला 2 बाद 2 अशी खराब अतिशय कमी जुजबी वाजवी मामूली किपाशी नगण्य धाव संख्या. जिंकण्यासाठी पाहिजे 45 धावांची गरज. आता मात्र तुम्हाला अटॅक का थोडंसं एक पार्टनरशिप द्यावी लागेल. कारण 45 धावा होणं शेवटी क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडू देखील 9 धावा झाल्याचा इतिहास आहे, परंपरा आहे. 2 बाद 2 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर. अजून बॉल बाकी आहे तब्बल. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. काय बॉलिंग अटॅक केला. 5 चेंडू 2 धावा 2 विकेट. 2 विकेट म्हणजे त्याच्या खाली याच्यात जाणार नाही. चला बॉलिंग मार्क तयार. विनय डावकऱ्याचा गोलंदाज. आणि हा यस पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केला. चेंडू गेला पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती. चांगलं फिल्डिंग. आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात 6 चेंडू आणि संघाची धावसंख्या इनमिन फक्त 3 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक केला. जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा. आणि प्रतिस्पर्धी संघाला फक्त इनमिन 3 धावामध्ये 6 चेंडू. पॉवर प्लेचं मधलं पहिलं षटक होतं. आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला करायच्या तब्बल 42 धावांची गरज.
टार्गेट नक्कीच कठीण असेल का या मैदानाचा इतिहास आहे, धावा जास्त होत नाहीत आतापर्यंत, नंतर सांगू शकत नाही. याच्यानंतर खरी फाईट आहे. एक नवी मुंबईचा दादा संघ आणि सध्याच्या खडीचा रायगड मधला एक चॅलेंजेबल तेजस म्हात्रे अँड कंपनीचा बामण डोंगरी संघ. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. तर योगेश मडवी बऱ्याच वर्षानंतर नाही बऱ्याच वर्षानंतर भेट होते. ते माळकर आहेत. चला 18 चेंडू आणि 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. दुसऱ्या षटकाचा माग करणारा गोलंदाज आर्यन भोईर. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे. एक जबरदस्त सामना, क्लोज मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला, दोन टोक्यामध्ये घमासान, रोमांचक, नाट्यमय, थ्रिलिंग मॅच, रफाटम सामना. आणि हा यस पुन्हा एकदा हलक्या जरा पुश करायचा प्रयत्न, बॅकवर्ड गलीला चांगलं फिल्डिंग, फक्त मिळेल एक धाव, एकशे ज्यादा कुछ भी नाही. काय जबरदस्त बांधून ठेवलाय. कुठल्या प्रकारचा माडा मारण्याचं स्वातंत्र्य, तो फ्रीडम पाहिजे, तो मिळत नाही. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 4 वर 2 बाद 4. पहिल्या षटकात विनय म्हात्रेने धावा दिल्या फक्त 3 आणि त्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट गेल्या होत्या. आता मात्र एक पार्टनरशिप तुम्हाला पाहिजे आहे रॉयल उल्वे संघाला. आणि धावफलक तुम्हाला हलता ठेवावा लागेल, स्ट्राईक रोटेट करावा लागेल, षटकार चौकारा मारावे लागते. बॉलिंग मार्क तयार. माझ्या समवेत अतिशय सिद्धेर कर्लेगावचा याच दरम्यान आपण पाहिलं तर आमचे बोराबे गावचे श्री शंकर गणपत पाटील याचं आगमन झालंय. त्याने आम्हाला क्रिस्टल ट्रॉफी, प्रत्येक सामनावीर ही ट्रॉफी देण्यात आली. त्यांचं देखील मयुरदादा म्हात्रे आणि मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. येस, बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू रिलीज करण्यासाठी. ओहो, ग्रेट डिलिव्हरी, लेफ्ट आर्म, ओहो दे विकेट. आणि हा चेंडू गेला आउटसाइड. आश्रम चांगला चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतकोमध्ये गॅदकर लिस्टरक्षक. धाव संख्या स्थगित, सीमित, कोणती स्तंभित, शांत, स्थिर स्तब्ध, हवेतील धाव संख्या फक्त 4 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकात 3 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर. त्याच्या पावलावर पाऊल ठेवेल. तीच जबरदस्त कन्सिस्टन्सी, सातत्य, तीच परंपरा गोलंदाजांनी मोरावे संघाने राखून करण्याचं हे घरचं मैदान आहे. आणि हा यस पुन्हा एकदा, ओहो चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा भन्नाट चेंडू. खरं म्हणजे आता अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, देहमाय धरणी ठाय रन उठवावं लागेल, धावांतर बोज. तर आर्यन भोईर विकेट हॅट्रिक, यू विल गेट 1500 रुपयाचे कॅश प्राइज. राहुल गोंधळी, ब्राह्मण डोंगरी, 1500 रुपयाचे कॅश प्राइज जर तुम्ही हॅट्रिक प्रस्थापित केली तर, संपन्न केली तर. आणि हा उर्फी चेंडू होता पण तो टायमिंग जमत नाही. मिळेल फक्त 1 धाव, एकसे ज्यादा कुछ भी नाही. धावांसाठी दाही दिशा, फिरविशी जगदीशा. फक्त धावा द्या, फक्त एनिमिन झाल्या. 5 धावा. पहिल्या षटकात 3 धावा, दुसरं षटक 2 धावांचा अजूनही बॉल बाकी आहेत. एक मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. बॅकवर्ड गली, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू डिपेश कहो पॉईंटला, निर्वेक्षा याच्यामधून 2 धावा मिळते. चांगलं रनिंग बिट. अशा जर धावा तुम्ही स्कोर हलता ठेवला, संघाचा टोटल स्कोर झालाय फक्त 7 धावा. आणि षटक क्रमांक दुसरं, लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो फ्रॉम आर्यन भोईर. शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी, दुसरं षटक प्रगती पदावर. आज तुम्हाला ऐकायला मिळेल हिंदी आणि मराठी असा हा जबरदस्त कॉम्बिनेशन. मिस्टर योगेश मडवी, खास करून MIDC हा त्यांचा बालेकिल्ला, त्यांचा हा मतदारसंघ आहे. तिथं मग कोणी पण उभं करा, तिथं तुमचा निभाव लागणार नाही. हो हो, चांगला चेंडू, परंतु क्या बात आहे, सरेंडर. हॅलो, तत्पूर्वी आपण पाहिलं तर
भावेश्वर बिल्डर्स अँड प्रोपायटर आपण पाहिलं तर अक्षय सर आगमन झालंय त्याचं देखील मयुरदादा मात्रे आणि मिहिरा स्पोर्ट ही गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. 3 बस 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आणि राहिले 12 बॉल आणि जिंकण्यासाठी म्हणजे 38 म्हणजे प्रति षटकामाग 19 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण असेल, अतिशय जटिल, मुश्किल, कठीण, अशक्यप्राय, अवजड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. रॉयल गुलवे संघाने जर गेअर बदलला तर कदाचित धावा होतील, कारण येणारं क्रिकेट कुठल्या प्रकारचं प्रेडिक्शन भविष्यवाणी करणं मूर्खपणाचं ठरेल. नवीन गोलंदाज येईल. राहिले 12 बॉल आणि 38 धावांची गरज. आता मात्र रॉयल गुलवे संघाला तोडफोड फलंदाजी कराव्या लागेल. या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूर शेठ मात्रे यांचे संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार आल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा उल्वे नोडमधील. याच्यानंतर कुठेही जाऊ नका. एक जबरदस्त मुकाबला, महामुकाबला. बामणडोंगरी विपक्ष प्रतिस्पर्धी बनाव 2 हात करतील. भूषण पाटील कंपनी नमित पगडे असेल, त्यानंतर उत्तराधिकारी वारसदार सर्वायवल नमित पाटील. नमित पगडे पण आहे ना, काल होता वाटतं पेटवाल्यांचा. चला बॉलिंग मार्फत तिसरं षटक घेऊन रोहन पाटील. 12 मध्ये 38, 12 बॉल्स टू गो, रिक्वायर 38 रन्स. पहिला चेंडू तयार. राईट आर्म द विकेट. जोरकस मारा पुन्हा एकदा. जबरदस्त आक्रमक स्ट्रोक. व्हॉट अ ग्लोरियस. असा जर तुम्ही अटॅक केला, आक्रमण केला, काउंटर अटॅक, त्या धावा तुम्हाला काय तेवढ्या कठीण जाणार नाहीत. आणि पहिल्या चेंडूवर केला आक्रमण, दिशा दिली. जबरदस्त मॅग्निफिशंट स्ट्रोक. उर्वरित बॉल 11, धावा पाहिजे 32. काय जबरदस्त मॅच आहे, रोमांचक सामना, थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स, बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज कडवा प्रतिकार. पुन्हा एकदा कमबॅक करते रॉयल ओलवे. तुम्हाला मगाशी सांगितलं की रॉयल वेल्वे हा एक मुसद्दी संघ आहे, मुरब्बी संघ आहे. आणि आणखीन एक पुन्हा एकदा चाबूक शॉट, जबरदस्त टायमिंग शॉट. हो, जबरदस्त ऑन ड्राईव्ह. काय ताकदवर फटका, ग्लोरियस स्ट्रोक. बुलेटच्या वेगाने चेंडू निघून गेला. ताकदीचा पुरेपूर आला. पहिला षटकार उत्तुंग, त्याच्यानंतर एक दमदार चौकार, जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, अशी जबरदस्त बॅटिंग, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फलंदाजी. आणि बॉल बघूया 10 चेंडू 28, 2 फटके अजून जर आले तर पुन्हा एकदा कमबॅक करतील. नंतर मात्र मोराबाई संघाला याला रोखणं या फलंदाजाला जड जाईल. थांबा थांबा, नो बॉल आहे का? येस, नो बॉल. 11 मध्ये 31. थांबा, 31 ना, 27, 11-27 असं समीकरण. बघा फासला किती आहे, फक्त 16च आहे. जे तफावत, जे डिस्टन्स, जे अंतर. आणि हा असेल फ्री हिट, नामी संधी आहे. आणि हा फ्री हिटचा फटका. चांगलं फिल्डिंग आहे, सीमारेषे लगत फ्री हिटचा फटका होता. बॉल राहिले 10 आणि धावा पाहिजे 26. 2.60 रिक्वायर्ड इच अँड एव्हरी डिलिव्हरी. काय जबरदस्त सामना. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय फुल्ली एंटरटेनमेंट. लोकल संघ आणि पाहुणा आहे असा हा विद्यमान सामना. यजमान विरुद्ध पाहुणे. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, जबरदस्त लॉंग ऑफ डिपेशनच्या मधून. आणि 2 धावा मिळतील. गॅदर करता आल्या नाही बघा. अशा जर धावा तुम्ही दिल्या आणि पुन्हा एकदा ये, जिथं 1 तिथं 2 धावा मिळतील. थांबा थांबा, जोरदार अपील केले पंचांचा आणि मिळतील 3 धावा. या अजूनही टार्गेट. या षटकामध्ये मात्र संपूर्णपणे कोलॅप झाला मोरावे संघ. अतिशय एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी, खराब दिशाहीन. आणि 9 चेंडूमध्ये पाहिजे तुम्हाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 9 चेंडू 23 धावा. का सामना कसा फिरतो
कशी कलाटणी मॅच कशी करवड बदलते याचे हे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण मोरावे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम यह सायकल देखो स्पोर्ट्स सायकल ज्यांचे मोठे पुरस्कार तिकडे आलेले आहेत ज्यांनी ही स्पर्धेसाठी पुरस्कृत केल्यात स्पॉन्सर्ड बॉलिंग मार्फत या राईट आर्म होते विकेट शॉट आणखीन एक तडाखा आणि या षटकात नेस्त नाबूदपणे पूर्णपणे गोलंदाजी झोडपून केली आणि गोलंदाजांचा कर्दंखाल जो बॅट्समन चंदना यानं लावला आता होत्या आणि या षटकामध्ये होत्याचं नव्हतं झालं संपूर्ण जे राजकीय आपले क्रिकेटचे समीक्षक असतील गणित बघा डोक्याच्या वरून संपूर्ण गणित बिघडवून टाकले समीकरण बिघडवून टाकले 8 बॉलमध्ये 17 धावांची गरज क्या बात आहे पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक पुनरागमन थ्रिलिंग मॅच रोमांचक प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा मनती कुटीत करणारा रोमांचक नाट्यमय थ्रिलिंग मॅच बॉल राहिले 8 धावा पाहिजे 17 धावांची गरज 8 बॉल्स टू गो रिक्वायर 17 रन्स फॉर विक्ट्री राईट आर्म होते विकेट तयार बॅटची लिडिंग एक म्हणून जणू गेला शॉर्ट फाईन लेगला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग आणि गेलाय सीमा रेसे बाहेर बघा फटके मार पडला की असं असतं धावांची गरज 7 मध्ये 13 धावांची गरज मोरावाले संघ जर सामना गमावला तर तोंड लपवण्याची पाली तुमच्यावर येईल मगाशी बघा कसा चेहरा सुट्टी केला होता संपूर्ण दुःखाचं शावट होतं आता मात्र पेटून उठलेत 7 मध्ये 13 धावांची गरज लास्ट डिलिव्हरी या षटकात धावा मोजल्या तब्बल अजून एक बॉल बाकी आहेत आणि हायस पुन्हा स्ट्राईक घेण्याचा कदाचित प्रयत्न करतील चंदन मडवी मिळेल 1 धाव आणि राहिलं शेवटचं निर्णायक षटक लाखाचं षटक 6 चेंडू आणि या षटकात तब्बल धावा मोजल्या 26 धावा लाई चंपी मर्दन मसाज मरम्मत अक्षरशः खमटा काढला 6 मध्ये पाहिजे 13 धावांची गरज 12 धावांची गरज टार्गेट तसं सोपं आहे क्रिकेट आहे काही होऊ शकतं कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाचे असं 2 षटकापर्यंत मात्र आणि दोन्ही संघाचे समर्थ बघा आता देव पाण्यात टाकून बसलेत आणि ज्याने पैसे लावलेत बाबा ते पैसे जमा करा प्लीजा नाही नाही आमच्या डोक्याला व्याप नको बरोबर की नाही समालोचक अंपायर यांच्या खिशात पैसा नसतो रुपया पण नसतो त्याला 6 गेंदे 12 रन शेवटचं निर्णायक षटक लाख मोलाचं षटक शेवटची पेटी फुटायची बाकी आहे शेवटची पेटी जेव्हा असते ग्रामपंचायत इलेक्शनला फार महत्वाची असते तिथं सगळं गणित बिघडतं बरोबर की नाही संदेश भाई चला मोरावाले जो गोलंदाज होता तो ज्यांनी रोहन पाटील बाबा तू कुठं बाजूने तिकडं पळून जावा याच्या घोळक्यात येऊ नको 6 चेंडू 12 धावांची गरज चंदन मडवी काय दमदार बॅटिंग केली 1 मॅन शो 1 मॅन आर्मी मॅच फिनिशर होतो का बघूया याचं उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ याच्यानंतर जबरदस्त सामना असेल
तो म्हणजे बामण डोंगरी. एकीकडे रायगड जिल्हा, दुसरीकडे ठाणे जिल्हा. जिल्हा निहाय हा सामना असेल. तेजस म्हात्रे अँड कंपनी, तर दुसरीकडे नवी मुंबईचा कोनर मिस्टर भूषण पाटील अँड कंपनी. चला पहिला चेंडू तयार. शेवटचा षटक घेऊन गोलंदाज शिवांशु भोईर. पहिला चेंडू हलक्या जरा पुश केलाय. स्ट्राईक रोटेट करते का बघूया. काय डीप मिड विकेटला पुन्हा एकदा हो हो वेगाने निघालाय. जोरदार अपेल. रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. येस, प्रगत तंत्रज्ञान. बरोबर आहे ना. ते कशाला मार खातील हो, बरं की नाही. हे रिव्ह्यू म्हणजे हे मार वाचवण्याचं साधन आहे. फार वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी गेले ना, पहिल्या उपट्या तांगड्यावर कोणत्या हंपायरच्या. त्याच्यानंतर ते नाही भेटले मग आमच्यावर राग काढणार. येस, बॅट्समॅन सेफ असेल. जबरदस्त निर्णय. हो हो, याला म्हणतात आई एकवेळा इव्हेंटचं एक दमदार प्रक्षेपण. कारण संदेश भाई आम्हाला एकदम आई एकवेळा इव्हेंटचं सध्या बघितलं ना तर मार्केट भरपूर आहे, फुल मार्केट. बऱ्याच नामांकित लायेवाल्यांनी त्यांनी चॅलेंज दिलंय, आव्हान दिलंय. चला जिंकण्यासाठी पाहिजे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. चंदन मडवीचा फायर, फुल फोर्समध्ये बॅटिंग. मागच्या 6 चेंडूमध्ये त्यांनी 26 धावा वसूल केल्या. काही दमदार बॅटिंग केली. शिवांशु भोईर तयार. बॉलिंग मार्क चंदन मडवी फेस करेल. आणि हा यस, पुन्हा एकदा नाव दे का न ताव दे का. आणखीन एक तडाखा वज्रा घात. इनमिन 4 धावांची गरज. मोरावाले सामना हरला तर कुठं जमीन शिल्लक असेल तिथं काकड्याने भेंड लावा. आता दुसरं काय काम नाही आता तुम्हाला. अरे एवढी मॅच घालवली कमाल आहे. 12 मध्ये 38 धावा पाहिजे गरज होती. आरामशी सामना बाले केले तर डिपॉझिट जप्त व्हायची वेळ आली. इतका दारूण पराभव झाला म्हणजे कठीण काम आहे. 4 बॉल अजूनही मॅच जिवंत आहे. काही होऊ शकतं. पण आता तुम्हाला फक्त बाबा वाचू शकतो तर भगत वाचू शकतो. 11 चेंडूमध्ये 31 धावांची मॅरेथॉन इनिंग. वादळी फलंदाजी मिस्टर चंदन मडवी. इलेव्हन बॉल्स टू गो. रिक्वायर 31 रन्स. 11-31. 4 मध्ये 4 हलक्या त्यानं पुश केलाय. फक्त स्ट्राईक रोटेट केलाय. 3 मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक जरी धाव कमी पडली तर मात्र तुम्हाला याचा फटका बसेल. 3 मध्ये 3. सध्या तरी जवळजवळ विजयाचे डोहाळे, विजयाची चावल ही रॉयल ओल्वे संघाला. जर काही चमत्कार, आविष्कार, साक्षात्कार झाला तर कदाचित, पण असे नेहमी इतिहास होत नसतो. जर तरच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. हॅलो, तर आमचे बालाराम पाटील याचं आगमन झालंय. यायचं आपण आणि या नमस्कार. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आणि येत्या मात्रे मामा आपण देखील यायचं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. बालाराम पाटील साहेब आणि आमचे मनोज मामा मात्रे याचं देखील सहर्ष स्वागत. येस, 2 मध्ये 3. 2 मध्ये 3. पुन्हा एकदा जबरदस्त करवड बदललंय. आणि बालारामजी पाटील भालगावचे एक दमदार दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. आणि त्यांच्या वतीने म्हणजे पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्याचा जरूर तुम्ही फायदा घ्या. आणि नामवंत कीर्तनकार त्याच्यात मोठे इंदुरीकर महाराज हे नाव मग मला समजलंय. आणि हा यस पुन्हा हलक्या त्यानं पुश केलाय. आणि मिळेल फक्त 1 धाव आणि बॉल राहिले. 1 बॉल रिक्वायर्ड 2 रन्स. काय जबरदस्त सामना झाला. या गोलंदाजाने मात्र करामत केली. तुम्हाला काकऱ्या भेंड्याला आवाज नसतील तर मॅच जिंका.
कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला अजूनही सांगतो कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट्स. या स्ट्राईक आम्ही रोटेट करावं लागेल प्लीज. तुम्ही नियम पहिला समजावून घ्या. तरी तुमची घरची मॅच असली किंवा काही कोणाचे लाड बोलले जाणार नाही. ही स्पर्धा स्ट्रिक्ट आहे. डिसिप्लिन. क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. राहिले बॉल एक. 2 धावांची गरज. चंदन मडवी. यस जबरदस्त यस चंदन. रॉयल उलव्या संघाच्या वतीनं मात्र करामत केली चंदन मडवीनं. मागच्या षटकात 26 धावा वसूल केल्या. या षटकात मात्र थोडासा कमबॅक थोडीशी आशा पल्लवित केल्या. आशा आकांक्षा. ये देखो आइसक्रीम में मजा है हमारी स्क्रीन के ऊपर. बच्चे लोग बच्चे कंपनी. चला स्पीडअप करा प्लीज. आक्रमक अटॅकिंग फिल्डिंग. बघा बॅकवर्ड को ले गए. बॅकवर्ड गली कवर. बॉल राहिला एक. एनिमिन 1 बॉल टू गो. लाख मोलाचा चेंडू. लाखाचा चेंडू फेकतील मोरावे संघाचा गोलंदाज. लास्ट बॉल टू गो. 2 धाव्यांची गरज. शिवांशु भोईर. आणि यस 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 आणि यस हो चमत्कार झाला. मोरावे संघ जिंकलाय. काय जबरदस्त शेवटच्या चेंडूवर निसटता. खरं म्हणजे हा सामना तुम्ही राखून जिंकायला होता. कोणाला? शिवांशु. तुमच्याकडे 1000 रुपयाचे कॅश प्राईज. क्या बात आहे. दमदार प्रदर्शन केलं. खरं म्हणजे गोलंदाजांना मानावा लागेला. या धावा सहज चेस करता आल्या असत्या परंतु चंदन मडवीने चूक केली. त्यानं यस काशीनाथ म्हात्रे यांच्याकडे 2000 आणि हॅलो. आमचं पण ते काय असेल ते देऊन टाका उधारी. नक्कीच शिवांशी भोईरला संजय ढोमाले सरांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि Yes. मात्र दशरथ पाटील सर नक्कीच आम्हाला भेंडी काकडे लावले होते पण आता Yes, उल्लेख करायला लागेल. दशरथ पाटील सर. धन्यवाद. यस हा कोणाचा वराड आहे? फ्रॉम यस उमेश पाटील यांच्याकडून. शिवांशु. यस उमेश ठाकूर यांच्याकडे 500 रुपयाचा. क्या बात आहे. दमदार. हॅलो. या दशरथ पाटील सर आपण इथे यायचं आहे पण प्रेझेंटी बॉक्समध्ये कारण भरपूर नोटा मोजतात आपण. आणि सामना जिंकला मात्र बिहिरा स्पोर्ट मोराबे संघाने. खूप सुंदर मॅच आपण पाहिली. तर शिवाजी भोईर खूप सुंदर आपण खेळ सादर केलात. लाज शबाब शेवटच्या मॅच पर्यंत शेवटच्या चेंडू पर्यंत लढलत आपण. आणि मात्र शिवाजी भोईर यायचं आहे. शिवांशु भोईरला